तर example number 3 is evaluate integration of sin of x minus a upon sin of x plus a with respect to x. तर सेम सेकंड एक्झाम्पल होतं तसं आपल्याला सॉल्व करायचे. तर सोल्युशन बघा काय रे दिलेलं इंटिग्रेशन आणि डिनोट केलं काय दिले इंटिग्रेशन ऑफ sin ऑफ x minus a upon sin of x plus a into dx. तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे डिनॉमिनेटर नुसार न्यूमरेटरला ऍडजस्ट करावं लागेल. म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ कारण की अँगल सेम पाहिजे कारण की इथं sin a plus b यूज करून उपयोग नाही कारण की आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करता येत नाही. तर आपण न्यूमरेटरला म्हणजे डिनॉमिनेटरचा अँगल न्यूमरेटरला ऍडजस्ट करू. म्हणजे काही sin ऑफ इथं x plus a अँगल आहे इथं काय रे x minus a म्हणजे इथं काय करावं लागेल एक a ऍड करावं लागेल आणि a सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे काय म्हणू शकतो आपण add and subtract a from numerator म्हणजे सी x plus a हा एक्स्ट्रा घेतला हा कॅन्सल करावा लागेल. म्हणजे add and subtract a from numerator आणि हा राहिलेला मायनस a नंतर लिहिला आपण अपॉन काही sin of x plus a with respect to x. आता सिम्प्लिफाय करा म्हणजे काय लिहिलं इंटिग्रेशन ऑफ sin of x plus a as it is -1a is -2a upon sin of x plus a into dx. मग x plus a अँगल बरोबर सेपरेट करा आणि राहिलेला अँगल सेपरेट लिहू आपण. म्हणजे sin काय वापरावं लागेल a minus b. काय राहील तो sin a minus b sin a minus b is equal to sin a cos b sin a cos b minus cos a sin b minus cos a sin b. म्हणजे काय is equal to integration of sin a replace a by a काय पुट करणार पुट a equal to अँगल मध्ये सॉरी sin मध्ये हा जो अँगल आहे a तो कोण आहे x plus a and b equal to 2a मग पुट करावं लागेल आरएचएस मध्ये sin a is x plus a cos b is 2a minus cos a is x plus a sin b is 2a upon sin of x plus a into dx. तर डिनॉमिनेटर सेपरेट दिया था पहिल्या टर्मला सेपरेट देऊ सेकंड टर्मला सेपरेट दिया म्हणजे काय नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन ऑफ sin of x plus a into cos 2a upon sin of x plus a minus cos of x plus a into sin 2a upon sin of x plus a into dx. आणि एक पेक्षा जास्त मला मग ब्रॅकेट टाकूया. आता बघा काय नेक्स्ट स्टेप sin of x minus x plus a sin of x plus a get cancel in sin theta upon sin theta get cancel म्हणजे इतर आहे cos 2a आणि इतर cos x plus a upon sin x plus a means clearly cos theta upon sin theta is cot theta means what is next step I equal to integration of आत कोण राहील cos 2a minus cos upon sin is cot replace theta by x plus a replace theta by x plus a कारण की theta कोण आहे इथं x plus a आणि sin 2a as it is
रिस्पेक्ट टू x. मग इथं करूया इंटिग्रेट सेपरेटली. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos 2a कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा म्हणजे आत कोण नसलं पाहिजे तर आपण समता मालिके मायनस विथ रिस्पेक्ट टू x करतोय म्हणजे sin 2a कॉन्स्टंट येईल त्याला बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ काय म्हणून cot of x plus a dx करा इंटिग्रेट म्हणजे cos 2a it is 1 कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे x म्हणून 1 चा इंटिग्रेशन येईल x minus sin 2a as it is. आपल्याला माहिती आहे cot x चे इंटिग्रेशन काय असतं इंटिग्रेशन ऑफ cot x is log of sin x plus c. पण इथं अदर दॅन x आहे मग त्याला काय कन्सिडर करतो आपण f of x. मग मला सांगा x ला रिप्लेस करूया f of x ना जसं आपण कंपोजिट फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं होतं बघा बरोबर. कंपोजिट फंक्शन हा जो टाइप होता डेरिव्हेटिव्ह मध्ये तिथं आपण केलं होतं बघा म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cot of f of x काय येईल log of sin of f of x अपॉन f dash x. डेरिव्हेटिव्ह मध्ये इंटू f dash x करतो इंटिग्रेशन मध्ये काय करतो अपॉन f dash x म्हणजे इसका लिहितो log of sin of f of x. f of x is x plus a अपॉन f dash x म्हणजे सम रूल वापरा साइन सोडून घ्या ते आपलं फंक्शन आहे बरोबर. मग सम रूल वापरा x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस a is constant and we know that derivative of constant is 0 plus c where c is called as constant of integration. तर हा फॉर्म्युला यूज केला आपण इथं. मग सिंपलीफाय करा काय येईल cos 2a into x minus sin 2a into 1 plus 0 is 1 म्हणजे log of sin of x plus a upon 1 is log of sin of x plus a plus c which is required value of I. तर हा काय मिळाला आपल्याला I. तर सर्वांना समजलं असेल तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. तर रिझन लिहायला विसरू नका कारण की रिझन लिहिलं तरच तुम्हाला स्टेप्स कळतील बरोबर.